हाय हॅलो नमस्ते, मी शिवांगी मोठे स्वागत करते तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर आता टाकतोय आम्ही गावाला खत गुणी चाललोय आता पुढच्या गावात खत टाकायला। तर इथं खत टाकायचं आहे। आता खत टाकून पाणी द्यायचंय संध्याकाळी। तिसरं पाणी सोडायचं आता या गावाला। आम्ही दोघं खत टाकून घेतो इथं। मिस्टर बसले खताच्या गोणीवरती। हे फोडले आता खताची गोणी। आता घेतो टाकून मग गावाला। हिरे आणलेला एक गोणी ती टाकून घ्यायची गावाला। भैया आलेला बेसन पाट घेऊन खत टाकायला। ते छोटं बेसन पाट आणलं त्यांनी पण। आणि मग मिस्टर आणि भैयानी घेतलं खत टाकायला। तो म्हणे मला टाकायचं मम्मी। तर मग धरली एक फडकी त्यांनी टाकायला। टाकत होता हळूहळू। 6 वर्षाचाच पण त्याच्या मानाने त्यांनी चांगलं टाकलं ते खत। आणि मग नंतर मग मी घेतलं त्याच्याकडे कॅमेरा दिला होता धरायला। त्याला एवढं जमत नव्हतं कॅमेरा धरायला, पण मग पकडला त्याने, केला शूट जसं जमन तसं। नंतर मग मी लागली खत टाकायला। मी घेतली एकूण एक फडकी, मग तिकून त्यांनी समोर नेली होती। त्यांचं मग थोडंच खत राहिलं, मग ते समोरून माझ्या फडकीला आले परत टाकत। हिऱ्या टाकला गावाला आले ते समोरून। मग तर अर्धी मी घेतली ना अर्धी त्यांनी घेतली फडकी मग खत टाकून। झाली आता ती अर्धी फडक्यात। मग इकडून घेते साईडची अर्धी। माझं पण टोकरी छोटी होती त्यामुळे माझ्यात काही एवढं खत येत नव्हतं, अर्धीच होत होती फडकी। मग थोडं राहिलं मग साईडनं टाकून घेते साईडच्या फडकीमध्ये। मी इकडं शेतात घास कापत होते, मग ती काय भैयानीच आणलं होती छोटी टोकरी, मग त्यांनीच घेतलं टाकून। घरीच उसरू कोणी आणि दुसरं अनुसरू, त्यामुळे यांनीच टाकून घेतलं मग मी पण खत। झालं टाकून आता यातलं संपलं। चला तर बाय मग। संपलं।